तर नमस्कार माता भगिनींनो आणि मित्रांनो. अ, आता लाडकी बहीण योजनेमध्ये एक वरून तात्काळ सूचना आलेली आहे आणि ती काय सूचना आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे नेमकं, जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर मग तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही आहे. वरून तात्काळ सूचना आलेली आहे आणि याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, असं की तुमचे साऱ्यांचे पैसे, तुमचा जो तिसरा हप्ता येणार आहे आता, तो हप्ता कधी येणार हे सुद्धा सांगणार आहे आणि सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तात्काळ वरून सूचना. पुढील पेमेंटसाठी सर्वांना परत हे काम करावेच लागेल, नाही तर पुढचा हप्ता बंद होणार. तर आता कोणतं हे काम आहे तुम्हाला करून घ्यायचं आहे लवकरात लवकर. तर हे बघा, लाडकी बहीण योजना हे काम आत्ताच करून घ्या, नाहीतर योजनेचे 4500 रुपये गमावून बसाल. तर बघा, तर मित्रांनो, माता भगिनींनो, मी कुठलंही काम पुराव्यानिशी करत असतो. कुठलंही काम मी पुरावा दाखवूनच तुम्हाला करतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आता हा पुरावा आपण बघणार आहोत आणि कोणते नेमकं काम करायचं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार सुद्धा आहे. आणि पैसे किती तारखेला मिळतील तुमचे या तिसऱ्या हप्त्याचे हे सुद्धा सांगणार आहे पुढे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा झाले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यात या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात थेट 4500 डिपॉझिट होणार आहेत, म्हणजे 4500 रुपये त्यांना मिळणार आहेत. पण तत्पूर्वी हे काम आताच करून घ्या, नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळणार नाही आहेत. पण आता ते कोणचं काम आहे ते पुढे दाखवतो मी तुम्हाला, पण तुम्हाला हे करून घ्यायचं आहे, नाही तर तुम्हाला 4500 रुपये मिळणार नाही आहेत. तर ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत त्या महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून 4500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर झालेले आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. तर पहा, त्यांना किती मिळणार आहेत, एकूण मिळून त्यांना 4500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. जर त्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये जमा होणार आहेत. आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या महिलांना आपला अर्ज नियमित तपासावा. त्या अर्जावर काय उत्तर येते, तर काय उत्तर येते ते पहा. आणि जर तुम्हाला रिसबमिटचा पर्याय दिलेला असेल तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे. तर बघा, जर तुम्हाला तुमचा अर्ज अजूनही अपलोड मिळालं नसेल, तुमचा अर्ज आणि काय तुम्ही एडिट करताना काय दिसत आहे तुम्हाला ते पाहायचं आहे. आणि तुमचं जर काही कागदपत्र चुकीचे असतील तर ते बरोबर अपलोड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुमचं जर जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची जर झेरॉक्स अस्पष्ट निघाली असेल तर ते स्पष्टपणे काढा, नाव दिसणार पाहिजे. त्या प्रकारे ते तुम्ही अपलोड करून घ्या. आणि काही कमी असल्यास ते पूर्ण करा. आणि त्याच्यानंतर जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी काळजी करण्याचे कारण आहे, कारण तुम्ही जे बँक अकाउंट अर्जात भरले आहे ते बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. जर आधारशी बँक लिंक नसेल तर मग तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही. तर त्यामुळे काय की तुम्हाला सर्व कागदपत्र, डॉक्युमेंट्स व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत आणि रिअपलोड करायचे आहे. त्यानंतर बँक सेटिंग झालेले आहे की नाही ते पाहून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला तुमचे पैसे मिळणार. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.